हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी सुविधा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आम्ही ऑर्लँडो, फ्लोरिडामध्ये राहतो आणि 2022 मध्ये आम्ही यूएसएला मूव्ह झालोय. इथे आल्यानंतर बऱ्याच नवीन गोष्टी नवीन अनुभवायला भेटल्या आणि बरेचसे कल्चर शॉक सुद्धा होते. आय एम शुअर इथे येणाऱ्या प्रत्येक इंडियनला ते जाणवत असतील आणि असेच काही कल्चरल शॉक्स आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मला कोणत्याही देशाची तुलना करायची नाहीये. हे माझे एक्सपिरियन्स आहेत आणि मला हे तुमच्यासोबत शेअर करावेसे वाटले, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फर्स्ट आहे ट्रॅफिक रूल्स. अमेरिकन ट्रॅफिक रूल्स खूप सिरियसली फॉलो करतात. म्हणजे सिग्नल तोडला, सीट बेल्ट यूज नाही केला किंवा स्पीड लिमिट क्रॉस केलं तर फाईन लागतो आणि हा फाईन जर वेळेवर नाही भरला, लेट फी किंवा कोर्ट केस होणं किंवा ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा कॅन्सल होऊ शकतं. तर त्यामुळे खूप सिरियसली ट्रॅफिक रूल्स फॉलो करतात. आणि त्याचबरोबर लहान मुलांसाठी खूप चांगला रूल आहे. 13 वर्षाच्या आतल्या मुलांना फ्रंट सीटला बसायला अलाउ नाहीये. त्यांनी पाठीमागच्या सीटला बसायचा आणि त्यांना सुद्धा सीट बेल्ट हा कंपल्सरी असतो. त्याचबरोबर जर टॉडलर्स असतील तर त्यांना कार सीट सुद्धा कंपल्सरी असते. सो ओव्हरऑलच ते सेफ्टीला खूप इम्पॉर्टन्स देतात. अजून एक गोष्ट म्हणजे पेडेस्ट्रियन गेट्स प्रायोरिटी. जर क्रॉसवॉकला कोणी थांबलं असेल, तर गाड्या थांबतात त्यांच्यासाठी. त्यांना आधी प्रायोरिटी देतात रोड क्रॉस करण्याची. भलेही पाठीमागे 4-5 गाड्या वेट करत असतील, तर कोणी सुद्धा हॉर्न वाजवत नाही किंवा घाई करत नाही जाण्याची. तर ती सुद्धा एक खूप चांगली गोष्ट आहे. अजून एक मला कल्चरल शॉक जाणवला ते म्हणजे नो एम-आर-पी. आपल्याला इंडियामध्ये प्रत्येक प्रॉडक्ट्सच्या पॅकेजिंगवर एम-आर-पी प्राइस चेक करायची सवय आहे. पण इथे प्रॉडक्ट्सच्या पॅकेजिंगवर कोणतीही एम-आर-पी प्राइस नसते. आपण ज्या शेल्फमधून तो प्रॉडक्ट पिक करतो, तिथं त्याची प्राइस लिहिलेली असते. पण तीही त्याची फायनल प्राइस नसते. आपण जेव्हा पेमेंटला जातो, तेव्हा त्यामध्ये टॅक्स ॲड होऊन येतो आणि मग ती फायनल प्राइस असते. आणि अजून एक म्हणजे इथे प्रत्येक स्टोअरमध्ये सेम प्रॉडक्टची प्राइस डिफरंट असते. तर सुरुवातीला ते आम्हाला खूप कन्फ्युजन व्हायचं. पण ठीक आहे, नंतर सवय होऊन गेली. अजून एक म्हणजे इथलं ग्रीटिंग कल्चर किंवा स्मॉल टॉक. इथे बऱ्यापैकी प्रत्येक जण हाय, गुड मॉर्निंग किंवा हाऊ आर यू असं बोलतात. पण मजेशीर गोष्ट म्हणजे ते आपल्या रिप्लायची वाट पाहत नाहीत. सुरुवातीला आपल्याला समजूपर्यंत वियर्ड वाटतं, पण नंतर समजतं की ही त्यांचं ग्रीटिंग कल्चर आहे. आणि म्हणजे स्मॉल टॉक. इथे एलिव्हेटरमध्ये नेबर्स किंवा कॅशियर्स सहजच की नाईस वेदर किंवा हाऊज युअर डे गोइंग असं बोलून कन्व्हर्सेशनला स्टार्ट करतात. सो धिस इज ऑल्सो देअर पार्ट ऑफ ग्रीटिंग्स. इथे बर्गर किंवा चीज बर्गर असं जर तुम्ही ऑर्डर दिली, तर तुम्हाला डिफॉल्ट बीफ बर्गर भेटतो. सो जर तुम्ही अमेरिकेमध्ये नवीन असाल आणि तुम्ही व्हेजिटेरियन असाल, तर तुम्हाला ऑर्डर करताना ह्या गोष्टीची काळजी घ्यावी लागते किंवा ते स्पेसिफाय करावं लागते की तुम्हाला व्हेज बर्गर हवाय किंवा तुम्हाला चिकन सँडविच हवाय. आम्ही नासाला गेलो होतो आणि आमच्यासोबत एक फ्रेंड्स होते. ते व्हेजिटेरियन होते आणि त्यांनी चीज बर्गर ऑर्डर केलं होतं आणि आम्हालाही माहीत नव्हतं आणि त्यांनाही या गोष्टीची कल्पना नव्हती. आम्ही सगळेच नवीन होतो. आणि जेव्हा त्यांची ऑर्डर आली आणि त्यांनी टेस्ट केलं, तेव्हा समजलं की ते चीज फक्त चीज नसून ते बीफ बर्गर होतं. सो आम्ही तर चिकन सँडविच ऑर्डर केलं होतं. सो थँक गॉड. सो अशाच नवीन-नवीन गोष्टींमधून शिकायला भेटतं. तर शॉक होता ग्रोसरी स्टोअर ऑप्शन्स. म्हणजे सुरुवातीला जेव्हा आम्ही ग्रोसरी शॉपिंगला जायचो तेव्हा कन्फ्युजन व्हायचं. एका प्रॉडक्ट्सचे 10-10 ब्रँड्स आणि त्याचे पण भरपूर सारे फ्लेवर्स. खूप कन्फ्युजन होत होतं. फॉर एक्झाम्पल जर मिल्क फक्त घ्यायला गेलो, तर त्यामध्ये होल मिल्क 2%, 1%, ओट मिल्क, आल्मंड मिल्क, सोया मिल्क. त्याच जर ब्रेडमध्ये गेलो, तर व्हाईट ब्रेड, बटर ब्रेड, ग्लुटन फ्री, मल्टीग्रेन, सो मेनी ऑप्शन्स आर देअर. तर म्हणजे आपण शॉपिंग करण्यापेक्षा ना त्या डिसिजनमध्ये जास्त वेळ जायचा. तर त्यानंतर असं झालं, की आम्ही कोणताही नवीन प्रॉडक्ट घेणार असेल, तर आम्ही घरूनच त्याचा स्टडी करून जायचो, की आपल्याला कोणत्या ब्रँडचा घ्यायचा आणि कोणत्या स्टोअरमध्ये जाऊन घ्यायचा आहे. तर ही पण गोष्ट आम्हाला अनुभवातून शिकायला भेटली. नेक्स्ट कल्चरल शॉक आहे रिटर्न पॉलिसी. अमेरिकेमध्ये प्रॉडक्ट्सची रिटर्न पॉलिसी ही खूप चांगली आहे. म्हणजे जर तुम्ही कोणताही प्रॉडक्ट पर्चेस केलेला आहे, ऑनलाईन शॉपिंग असो किंवा इन स्टोअर असेल, तर तुम्ही तो विदिन 30, 60 किंवा 90 डेजमध्ये रिटर्न करू शकता. म्हणजे कोणतंही रिझन असेल त्या पाठीमागे. जर तुम्हाला प्रॉडक्ट नाही आवडला, ओव्हरसाइज झाला किंवा डिफॉल्ट असेल, फॉर एनी रिझन यू कॅन रिटर्न इट विदिन दॅट टाईम स्पॅन. हे नेक्स्ट थोडंसं सीरियस आहे. ते म्हणजे इथे पॅरेंट्स मुलांना मारू नाहीत शकत. आपल्याकडे इंडियामध्ये मुलांना रागावणं किंवा हलकासा मार देणं हे नॉर्मल आहे. पण इथे मुलांना फिजिकली हर्ट केलं तर पॅरेंट्सवर लीगल ॲक्शन होऊ शकते. तर यांची पॅरेंटिंग स्टाईल थोडीशी डिफरंट आहे. ते मोस्टली कम्युनिकेशन प्रिफर करतात. नेक्स्ट आहे गॅस स्टेशन. तर इथे पेट्रोल पंपला गॅस स्टेशन म्हटलं जातं आणि इंडियामध्ये जसं हेल्पर असतात पेट्रोल पंपला, तसं इथं गॅस स्टेशनला कोणीही नसतं. आपल्याला स्वतः गाडी
पार्क करावी लागते तिथे आणि पेमेंट करून फ्युअल सिलेक्ट करावं लागतं आणि मग आपल्याला स्वतः गॅस फिलअप करावा लागतो कारमध्ये. आणि इथे फ्युअलच्या प्राइसेस सुद्धा प्रत्येक गॅस स्टेशनला डिफरंट डिफरंट असतात. त्यामुळे लोक त्यांना जिथं स्वस्त भेटतंय किंवा जिथली क्वालिटी त्यांना चांगली वाटते तिथे जाऊन ते फिल करतात. नेक्स्ट कल्चर म्हणजे टिपिंग कल्चर. आपल्याकडे टिप देणं रेस्टॉरंटमध्ये असेल किंवा कॅब सर्व्हिसमध्ये असेल, आपल्याकडे टिप देणं ही खूप ऑप्शनल आहे. पण अमेरिकेमध्ये तसं नाहीये. रेस्टॉरंट, सलॉन किंवा फूड डिलिव्हरी या ठिकाणी टिप हे खूप नॉर्मल आहे. कारण अनेक सर्व्हिस वर्करच्या इन्कमचा तो महत्त्वाचा भाग आहे. तर ही खूप नवीन गोष्ट होती. सुरुवातीला तर टिप द्यायची की नाही द्यायची किंवा किती द्यायची हे सुद्धा एक प्रश्न असायचा. पण नंतर आता ते सवयीने समजलं, की कुठे ती एक्सपेक्टेड आहे आणि कुठे नाही. याची सुद्धा नंतर सवय होऊन जाते. तर फ्रेंड्स हे होते काही मला एक्सपिरियन्स आलेले कल्चरल शॉक्स. तुम्ही जर अमेरिकेमध्ये राहत असाल किंवा तुम्ही अमेरिकेला व्हिजिट केली असेल, तर तुम्हाला कोणतेही कल्चरल शॉक्स मोठे वाटले हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.